गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण 4.2 कार्ल मार्क्सचा मूल्य सिद्धांत याविषयी चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण कार्ल मार्क्सने जी शास्त्रीय समाजवादाची संकल्पना मांडली त्याविषयी चर्चा केली. तसेच त्याने मांडलेला भौतिकवादी दृष्टिकोन याविषयी आपण सविस्तरपणे अशी चर्चा केली. आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्ल मार्क्सने जो मूल्य सिद्धांत मांडलेला आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत. त्याच्या या सिद्धांताला श्रममूल्य सिद्धांत असेही म्हटले जाते, कारण त्याने या ठिकाणी वस्तूचे मूल्य कसे ठरते याचे स्पष्टीकरण करण्यासाठी श्रम हा घटक विचारात घेऊन त्याने आपला सिद्धांत स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्याच्या या सिद्धांताला श्रममूल्य सिद्धांत असेही म्हटले जाते. मार्क्सने आपल्या या सिद्धांतामध्ये वस्तूचे मूल्य हे विशिष्ट वस्तूमध्ये समाविष्ट असलेल्या श्रमावरून ठरते असे म्हटले आहे. म्हणजेच श्रमामुळे वस्तूला मूल्य प्राप्त होते असे त्याचे मत होते. आणि श्रम हाच वस्तूच्या मूल्याचा पाया आहे अशा प्रकारचे स्पष्टीकरण त्याने आपल्या या सिद्धांतामध्ये दिलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून त्याच्या या मूल्य सिद्धांताला श्रममूल्य सिद्धांत असेही म्हटले जाते. कार्ल मार्क्सचा हा सिद्धांत जो आहे तो प्रामुख्याने ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांनी मांडलेल्या सिद्धांतावरच आधारलेला दिसून येतो. जरी हा सिद्धांत डेव्हिड रिकार्डो आणि ॲडम स्मिथ यांच्या सिद्धांतावर आधारलेला असला तरी त्याने मांडलेला हा सिद्धांत पूर्णपणे वेगळा असलेला आपल्याला दिसून येतो. सनातनवादी मूल्य सिद्धांत व मार्क्सचा मूल्य सिद्धांत यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो. मूल्य सिद्धांत मांडताना मार्क्सने विनिमय प्रधान अर्थव्यवस्थेत सामाजिक संबंध कसे असतात, त्याचबरोबर भांडवलदार वर्ग कामगार वर्गाची फसवणूक व पिळवणूक कशी करतात आणि त्यामुळे अतिरिक्त मूल्य किंवा नफा कसा निर्माण होतो याच्या बाबतीत त्याने आपले विचार स्पष्ट केले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये वस्तूची किंमत कशी ठरते एवढाच त्याने विचार न करता भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे मूलभूत दोष आहेत ते दर्शवण्यासाठी किंवा दाखवून देण्यासाठी त्याने या सिद्धांताचा आधार घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्या माध्यमातून त्याने भांडवलशाही अर्थव्यवस्था कशा प्रकारे दोषपूर्ण आहे आणि ही अर्थव्यवस्था कालांतराने कशी नष्ट होणार आहे याची सिद्धता किंवा याचे स्पष्टीकरण त्याने या मूल्य सिद्धांताच्या साहाय्याने दिले आपल्याला दिसून येते. मार्क्स पूर्वी पेट्टी, कॅटिलॉन, स्मिथ, रिकार्डो इत्यादी आर्थिक विचारवंतांनी वस्तूला मूल्य किंवा किंमत वस्तूची कशी ठरते याविषयी आपले विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. या सर्व विचारवंतांनी आपल्या या मूल्य सिद्धांतामध्ये त्यांनी उत्पादन खर्च व पुरवठा इत्यादी घटकाकडे लक्ष दिले, परंतु त्यांनी वस्तूच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष बाजारात किंमत कशी ठरते याचे विश्लेषण करण्यापेक्षा विशिष्ट परिस्थितीत किंमत कशी ठरते यावर त्या विचारवंतांनी भर दिला आपल्याला दिसून येतो. परंतु मार्क्सने मात्र वस्तूचे मूल्य निश्चित करत असताना किंवा ठरवत असताना वस्तूमधील संबंधामागे जे व्यक्तीमधील संबंध असतात किंवा आहेत त्या घटकांना किंवा त्या गोष्टीला त्याने प्राधान्य दिले आपल्याला दिसून येते. मार्क्सचा हा मूल्य सिद्धांत वस्तूची किंमत कशी ठरते किंवा मूल्य कशी ठरते याचे स्पष्टीकरण देत नाही, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदार वर्गाकडून कामगारांची पिळवणूक कशा प्रकारे होते याचे स्पष्टीकरण देतो.
म्हणजेच या ठिकाणी भांडवलची अर्थव्यवस्थेमध्ये असणारे दोष दर्शवण्याचे काम या त्याच्या मूल्य सिद्धांताने केले आपल्याला दिसून येते, किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या ज्या मर्यादा आहेत त्या दाखवून देण्याचे काम मार्क्सच्या मूल्य सिद्धांताने केलेले आपल्याला दिसून येते. हा सिद्धांत स्पष्ट करत असताना मार्क्सने वस्तूचे मूल्याचे दोन प्रकार या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. मार्क्सच्या मते प्रत्येक वस्तूला दोन प्रकारची मूल्ये असतात. त्यामध्ये पहिलं जे मूल्य आहे ते उपयोगिता मूल्य आणि दुसरं जे मूल्य आहे ते म्हणजे विनिमय मूल्य. उपयोगिता मूल्य म्हणजे निर्मित वस्तू ही समाजाची कोणत्याही प्रकारची गरज पूर्ण करणारी असते. वस्तूमध्ये असलेल्या विशिष्ट गुणाचा प्रत्यक्ष उपयोग केला गेला असता किंवा वस्तूचा उपभोग घेतला असता हे मूल्य अनुभवास येत असते. म्हणजेच वस्तूच्या उपयोगितेवरून हे मूल्य निश्चित होत असते. हे मूल्य निश्चित होत असताना वस्तूची उपयोगिता विचारात घेतली जाते. उपयोगिता मूल्य ही वस्तूच्या मूल्याची गुणात्मक बाजू दर्शवत असते किंवा असते, परंतु याच बाजूकडे अर्थशास्त्रज्ञांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना मार्क्सने दोष दिल्याचे आढळून येते. म्हणजेच मार्क्सने त्यांच्या सिद्धांतामधील मर्यादा या स्पष्ट केलेल्या आपल्याला दिसून येतात. दुसरा जो प्रकार या ठिकाणी मार्क्सने विनिमय मूल्याचा स्पष्ट केलेला आहे तो म्हणजे विनिमय मूल्य. मूल्याची ही संख्यात्मक बाजू असलेली आपल्याला दिसून येते. विनिमय मूल्यामध्ये निर्मित वस्तूच्या दुसऱ्या आणि इतर वस्तूंशी जी देवाणघेवाण होते किंवा जो विनिमय होतो त्या पद्धतीलाच विनिमय मूल्य असे म्हटले जातात. म्हणजे हे मूल्य वस्तूच्या विनिमयावरून किंवा देवाणघेवाणीवरून ठरत असते. अशा प्रकारे मूल्य सिद्धांताचे स्पष्टीकरण करत असताना त्याने सुरुवातीला मूल्याचे जे दोन प्रकार आहेत तेच या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर त्याने विनिमय मूल्याचे महत्त्व या ठिकाणी स्पष्ट केले आपल्याला दिसून येते. मार्क्सच्या मते समाजाच्या दृष्टीने उपयोगिता मूल्यापेक्षा विनिमय मूल्याला अधिक महत्त्व असते आणि त्यामुळेच मार्क्सने वस्तूच्या उपयोगिता मूल्यापेक्षा विनिमय मूल्यावर आपले सर्व लक्ष केंद्रित केलेले दिसून येते. निर्माण केलेल्या वस्तूच्या निर्मितीसाठी जेवढे श्रम खर्च झाले असतील त्या श्रमावरून किंवा त्या काळावरून वेळेवरून त्या वस्तूचे मूल्य निश्चित केले जाते. अशा प्रकारे त्याने या ठिकाणी श्रमाचा आधार घेऊन वस्तूचे मूल्य हे श्रमावरून निश्चित होते असे या ठिकाणी स्पष्ट केले आपल्याला दिसून येते. दोन किंवा अधिक वस्तूंच्या निर्मितीसाठी सामाजिकदृष्ट्या जे आवश्यक श्रम खर्च पडलेले असतात त्यावरून त्या वस्तूचे विनिमय मूल्य निश्चित केले जाते. अशा प्रकारचे मत त्याने व्यक्त केलेले आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ, एक टेबल बरोबर दोन खुर्च्या अशा प्रकारे दोन वस्तूंमध्ये देवघेव झाली तर याचा अर्थ एका टेबलामध्ये जेवढे मानवी श्रम आहेत तेवढेच दोन खुर्च्यामध्ये मानवी श्रम असलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे श्रमाचा आधार घेऊन त्याने या ठिकाणी हा मूल्य सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. हा मूल्य सिद्धांत स्पष्ट करत असताना श्रमामध्ये त्याने संचित श्रमाचा या ठिकाणी विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये वस्तूच्या निर्मितीसाठी नैसर्गिक घटक किंवा निसर्गनिर्मित वस्तूंची आवश्यकता भासते किंवा असते आणि अशा वस्तूंच्या जोडीला मानवी श्रमाचा उपयोग करून घ्यावा लागत असतो. वस्तूच्या निर्मितीसाठी मानवी श्रम आणि नैसर्गिक घटक यांचे प्रमाण वेगवेगळे असते. तसेच वस्तूच्या निर्मितीसाठी कामगारांच्या श्रमाबरोबरच कच्चा माल, यंत्रे इत्यादी, हत्यारे इत्यादी भांडवलाची आवश्यकता असते आणि त्यामुळे वस्तूचे उत्पादन करण्यामध्ये कच्चा माल, यंत्रे, हत्यारे इत्यादी सारखे जे घटक आहेत किंवा गोष्टी आहेत या खर्ची पडलेल्या असतात आणि त्याचाही विचार वस्तूचे मूल्य ठरवताना केला पाहिजे अशा प्रकारचे मत त्याने या ठिकाणी मांडलेले दिसून येते. अशा परिस्थितीत भांडवल या घटकाला स्वतंत्र स्थान दिले तर वस्तूची निर्मिती श्रमामुळे होत असते आणि वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरते.
श्रमसिद्धांताला ते मारक ठरू शकते. असे प्रतिपादन किंवा असे स्पष्टीकरण मार्क्सने केले आहे. भांडवली वस्तूची निर्मिती ही नैसर्गिक घटक आणि मानवी श्रम या दोन्हींनी मिळून होत असते. आणि म्हणजेच या ठिकाणी भांडवलाची किंवा कच्चा माल, यंत्रे, हत्यारे यांची निर्मिती ही भूतकाळात कोणीतरी श्रम केल्यामुळेच होत असते किंवा झालेली असते. आणि त्यामुळे भांडवली वस्तूंच्या निर्मितीच्या वेळी जे श्रम खर्ची पडलेले असते त्याने संचित श्रम किंवा भूतकाळातील श्रम असे म्हटलेले आहे. आणि त्याचाही या वस्तूच्या मूल्य निश्चितीमध्ये विचार करणे आवश्यक आहे, अशा प्रकारचे मत त्याने या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे वस्तूच्या उत्पादनात जेव्हा आपण यंत्रे, हत्यारे इत्यादी सारख्या भांडवलाचा वापर करतो तेव्हा त्याचा अर्थ आपण वस्तूच्या उत्पादनासाठी भूतकाळातील जे संचित श्रम आहे त्याचाही वापर करत असतो. आणि म्हणून वस्तूच्या उत्पादनासाठी भांडवलाचा वापर केला जात असल्याने वस्तूची निर्मिती ही चालू काळातील श्रम आणि वस्तूमध्ये समाविष्ट असलेले भूतकाळातील श्रम या दोन्हीवरून निश्चित होत असते. अशा प्रकारचे स्पष्टीकरण त्याने या सिद्धांतामध्ये, श्रमसिद्धांतामध्ये, मूल्य सिद्धांतामध्ये दिले आपल्याला दिसून येते. म्हणजेच त्याच्या मते चालू काळातील मानवी श्रम आणि भूतकाळातील मानवी श्रम यांच्या सहाय्याने वस्तूचे मूल्य हे निश्चित होत असते किंवा त्यावरून वस्तूचे मूल्य हे निश्चित होत असते किंवा ठरत असते. अशा प्रकारे या मूल्य सिद्धांतामध्ये त्याने वस्तूचे मूल्य हे श्रमावरून ठरत असते. आणि त्यामध्ये त्याने चालू काळातील मानवी श्रम आणि भूतकाळातील भांडवली वस्तू निर्माण करण्यासाठी जे श्रम वापरलेले असते त्याचा विचार करून हा सिद्धांत या ठिकाणी स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. हा सिद्धांत स्पष्ट करत असताना मार्क्सने सामाजिकदृष्ट्या असणारा श्रमवेळ या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. म्हणजे सामाजिक श्रमवेळाची संकल्पना या ठिकाणी त्यांनी स्पष्ट करून हा सिद्धांत या ठिकाणी स्पष्ट केला आहे. त्याच्या मते समाजातील व्यक्ती ज्यावेळी दुसऱ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन करू लागतात त्यावेळी त्या उत्पादनाला सामाजिक स्वरूप प्राप्त होत असते. अशावेळी वस्तूचे उत्पादन केले जात असताना प्रत्येक व्यक्तीचे श्रम हे समाजाच्या एकूण श्रमाचा एक छोटासा लहान हिस्सा किंवा भाग असतो असे मानले जाते. समाज वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतो आणि त्यावेळी व्यक्तीच्या श्रमाचे रूपांतर सामाजिक श्रमाचा एक लहानसा भाग यात कसे करावयाचे हे समाजाकडून वेळोवेळी निश्चित केले जात असते किंवा ठरवले जात असते. आणि याकरता सामाजिकदृष्ट्या योग्य आणि आवश्यक असणाऱ्या श्रमाच्या संदर्भात विनिमय मूल्याचा विचार करावा लागत असतो. असे मत या ठिकाणी मार्क्सने आपले मांडलेले आपल्याला दिसून येते. मार्क्सच्या मते वस्तूचे विनिमय मूल्य मोजण्याचे साधन म्हणजे तिच्या निर्मितीसाठी सामाजिकदृष्ट्या आवश्यक असणारा जो श्रमी वेळ आहे तोच महत्त्वपूर्ण असतो. आणि याचाच अर्थ असा की समाजातील प्रचलित उत्पादन पद्धतीमध्ये अतिजलद नसलेल्या अशा सर्वसाधारण कामगाराला किंवा सर्वसामान्य कामगाराला वस्तूची निर्मिती करण्यासाठी जेवढ्या तासाचे श्रम खर्च करावे लागतात तेवढ्या तासाचे श्रम म्हणजे त्या वस्तूच्या उत्पादनासाठी लागलेला सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमवेळ होय. अशा प्रकारे सामाजिक श्रमवेळाचा विचार करून त्याने हा सिद्धांत स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. विशिष्ट परिस्थितीत उत्पादनाची साधने, तंत्रकौशल्ये इत्यादी गोष्टींचा विचार करून वस्तूच्या निर्मितीसाठी जेवढे श्रम आवश्यक ठरत असतील तेवढे श्रम हे सामाजिकदृष्ट्या आवश्यक असतात किंवा समाजमान्य श्रम मानले जात असतात. आणि सर्वसाधारण कामगाराला त्याकरता जेवढी कालमर्यादा लागते तेवढा काल किंवा तेवढा वेळ हे श्रमाचे मूल्य मोजण्याचे साधन समजले जात असते. अशा प्रकारचे मत या ठिकाणी त्याने मांडलेले आहे. परिस्थितीत बदल होत असला तरी समाजाला आवश्यक असणाऱ्या किंवा वाटणाऱ्या श्रमवेळात बदल केला जाईल हेही या ठिकाणी त्याने स्पष्ट केलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे परिस्थितीतील बदलाबरोबर सामाजिक श्रमवेळामध्येही बदल होत असतो. आणि
अशा प्रकारे सामाजिक श्रमवेळाचा आधार घेऊन किंवा सामाजिक श्रमवेळावरून वस्तूचे मूल्य निश्चित होते, अशा प्रकारचे मत त्याने या आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येते. आजच्या लेक्चरमध्ये आपण अशा प्रकारे हा जो मूल्य सिद्धांत आहे मार्क्सने मांडलेला, त्याविषयी आपण चर्चा केली. पुढील लेक्चरमध्ये आपण मार्क्सने मांडलेला अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत याविषयी आपण चर्चा करणार आहोत.